पंढरपूर नंतर आमची जत्रा निघाली पुढच्या देवस्थानाकडे, ते म्हणजेच जेजुरी. जेजुरीकडे जात असताना देवघाट मधून जाताना आम्हाला दिसले विठू माऊलीची मोठी मूर्ती. आम्ही चाललोय जेजुरीला. हेलकोट हेलकोट. जेजुरी पुणे जिल्ह्यामध्ये एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. खंडोबाचे मंदिर डोंगरावर आहे, ज्याला खंडोबाची जेजुरी पण म्हणतात. हा महाराष्ट्रीयन लोकांसाठी कुलदेवता आहे. जेजुरीचे इतिहास हे खूप प्राचीन आहे. खंडोबा, ज्याला मार्तंड भैरव पण म्हणतात, हा शंकराचा अवतार आहे आणि तो मला आणि मानीच्या वधासाठी प्रसिद्ध आहे. गडावर जायला 200 पाऊल चढायला लागतात आणि लोक प्रत्येक पावलात हेलकोट हेलकोट जय मल्हार म्हणून चढतात. जेजुरीला सोन्याची जेजुरी पण म्हणतात, कारण इथे भंडाऱ्याचा रंग पूर्ण तिकडेवर सोन्यासारखा चमकतो आणि भंडाऱ्याच्या सोन्यासारख्या रंगात जेजुरी रंगते. आता पुढे निघालो एकविरा आईचे दर्शन घ्यायला. आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळीचे 6. चला आता मग एकविरा मातेचे दर्शन घेऊया. एकविरा माते की जय. बोला एकविरा माते की जय. नमस्कार, मी वर्सोवा कोळीवाडा इथला राहणार, शिवगल्लीतला. आम्ही या मंदिराला कलर लावतो. जवळजवळ आमची आता ही येणारी 4थी पिढी आहे. ही 4थी पिढी आमची मंदिराला कलर लावते. 1965 पासून आमच्याकडे या मंदिराला कलर लावायचं असं सरपंचाचं लेटर पण आहे, तसेच पुन्हा कलेक्टरचं पण एक लेटर आहे आमच्याकडे. आम्ही परंपरानुसार आम्ही देवीच्या सेवा करत असतो. नेहमी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या 3 दिवस अगोदर येऊन आम्ही देवीची सेवा करतो. ही आमची 4थी पिढी. अशीच आम्ही या चॅनलच्या तेव्हा आम्हाला एक गर्व असा वाटतंय की आमच्या या कुटुंबाला एकविरा मंदिराला देवाचा कलर लावायचा, देवीच्या मंदिराला कलर लावायचा अभिमान लावायचा एक मान मिळतो. तर आम्हाला गर्वाने, आम्हाला खरोखर अभिमानाने आम्ही येतो. आणि आमच्या बरोबर संगतीला घनसोलीचे आमचे मित्र अक्षय म्हात्रे, तसेच आणखीन आहेत मित्र राजू मडवी ऐरोलीचे आहेत. भरपूर असे आम्हाला सहकार्य करत असतात. नेहमी दरवर्षी आम्ही येतो, तर आम्हाला त्यांचं मोलाचं योगदान असते. आमचं कुटुंब एक आहे. आमचं कुटुंब एकत्र येऊन आम्ही दरवर्षी 2-5 रुपये असे काढून आम्ही सर्व कुटुंबाच्या भागीदारीने येतो आणि ते कलर लावतो एकदम अभिमानाने. आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि अभिमान राहील. नमस्ते. जय एकविरा माते की जय. सदानंदाचा आई माऊलीचा हर हर. एकविरा माते की. एकविरा आईची जत्रा प्रत्येक वर्षी चैत्राच्या महिन्यात होते आणि या जत्रेमध्ये लाखो भक्त कारल्याला येतात, एकविरा आईचे आशीर्वाद घेतात.
जत्रेच्या दिवशी मंदिराजवळ भंडारा होतो. एकविरा आईची गाणी गातात, नाच गाणं होतो. या जत्रेमध्ये कोली समाजाला काफी महत्त्व असतो, कारण एकविरा आई त्यांची कुलदेवी आहे. या दिवशी कोली लोक आपले कुलदेवीची आराधना करतात. मंदिराजवळ भक्तांचा एक वेगळाच माहोल असतो. एकविरा आई तुझी पालखी गो, पालखी चंदनाची. 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 पालखी गो आई चंदनाची, हरविली तुला कोणी. पालखी गो आई चंदनाची, हरविली तुला कोणी. न हरविली बोट पाचूया, पाचूया पांडवांनी. एकविरा आई तुझी पालखी गो, पालखी चंदनाची. एकविरा आई तुझी पालखी गो, पालखी चंदनाची. एकविरा माते की जय. आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी कलर मारायला आलेलो आहोत आणि दरवर्षी आम्ही अशाच मजेने येतो, वाजत गाजत सगळी पोरं मजेने अवश्य मजेने येतो आणि अशी सेवा आई माऊलीच्या कृपेने आमच्याकडनं घडून द्या. आम्ही महेश नाना आम्हाला घेऊन येतो, राजू नाना, पिंट्या, ही सगळी पोरं आहेत. हे आमचा छोटा बाल छोटू, यो कपी, नंदा.